शिवसेनेला जेमतेम 4 जागा, तिथेही बंडखोर, हा आमच्यावर अन्याय. बंडखोरीवर गुलाबराव पाटलांकडून नाराजी व्यक्त. तर भाजपचा एकही बंडखोर शिवसेनेसमोर उभा राहणार नाही, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. जळगाव परिषदेचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ट्विस्ट. शिंदेच्या शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे सहलीला गेल्याची चर्चा. बंडखोरी शमवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन जळगावात. नाशिकमधील बंडखोरी रोखण्यात मंत्री गिरीश महाजनांना यश. बंडखोर गणेश गीतेंची निवडणुकीतून माघार, तर गोकुळ गीते ही माघार घेतील, मंत्री गिरीश महाजनांची माहिती. ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार. पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवारांकडून अर्ज मागे. महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित. विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस. दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार. बंडखोरांना रोखण्याचं महायुतीसमोर आव्हान. शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांचं बंड अखेर शमलं. विधान परिषद निवडणुकीतून मुलगा समीर सत्तार अर्ज मागे घेणार, तर पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आणि प्रदीप कंद माघार घेणार. अमरावतीचे अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांची सुप्रीम कोर्टात धाव. काँग्रेसच्या आक्षेपानंतर विप्लव बाजोरिया यांचा अर्ज बाद. हायकोर्टाकडूनही कोणताही दिलासा नाही. अर्ज बाद झाल्यानंतर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बाजोरिया पितापुत्राचा वाद. अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ समोर. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाजोरिया पितापुत्रावर गुन्हा दाखल. सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाचा उमेदवार कोण होणार, याबाबत आज निर्णय. आदित्य फतेपूरकरांचा अर्ज बाद झाल्यानंतर आज उमेदवार ठरणार. पवारांच्या राष्ट्रवादीकडून वसंतराव देशमुखांचा अर्ज. निवडणुकीमध्ये संख्याबळ महत्त्वाचं. काँग्रेसनं संख्याबळाचा विचार करून माघार घ्यावी. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. तर महायुती सर्व 17 जागांवर विजयी होईल, बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. विधान परिषदेमध्ये ज्याच्याकडे जास्त पैसे तोच निवडून येईल. उद्योगपती कंत्राटदारांना महायुतीनं उमेदवारी दिली, संजय राऊतांचा निशाणा. तर नाशिकमध्ये राऊतांनी काय डील केली, नवनाथ बन यांचा राऊतांना सवाल. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे पुण्यासह राज्यभरात छापे. 14 ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त. राज्यातून 102 गुटखा विक्रेते आणि अन्न भेसळखोरांना अटक. तर 86 दुकानांना ठोकलं टाळं. ठाण्याच्या शहापूरमधील कसारा गावात तीव्र पाणी टंचाई. बंधारा कोरडा पडल्यानं गावाचा पाणीपुरवठा बंद. पाण्यासाठी महिलांची भटकंती. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये खासगी रुग्णालयामध्ये भीषण आग. 10 जणांचा होरपळून मृत्यू, तर 20हून अधिक रुग्ण जखमी. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. विमानतळावर फोटो, व्हिडिओ, रील्स काढल्यास मोबाईल जप्त होणार. संवेदनशील भागामध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई. डीजीसीएचे आदेश.